ही एक प्राचीन काळातील कथा आहे. राघव नावाचा शेतकरी रोज आपल्या शेतामध्ये शेतीची कामं करण्यासाठी जात असे. एके दिवशी तो शेतकरी बैलांची जोडी घेऊन आपल्या शेतात जातो आणि बैलांच्या मदतीने आपलं शेत नांगरू लागतो. त्या शेतकऱ्याने आपल्या पूर्ण शेतामध्ये बैलांच्या साह्याने शेत नांगरून घेतलं. आता काहीच कोपरे उरलेले होते, ज्या ठिकाणी नांगर फिरवला जाऊ शकत नव्हता. आता शेतकरी जे आपल्या शेतात कोपरे राहिले होते, तिथे कुदळ घेऊन जमीन उकरू लागतो. शेतकरी तिथे नांगर पोचू शकत नव्हता. ते सर्व कोपरे कुदळीने खोदून काढतो. आता शेवटचा एक कोपरा राहिला होता. शेतकरी तिथे कुदळीच्या साह्याने खोदू लागतो. तिथे पोकळ असल्यामुळे तिथे कुदळीचे घाव खालपर्यंत जात होते. खरं तर तिथे एका इच्छाधारी नाग नागिनीचं बीळ होतं. हे शेतकऱ्याच्या लक्षात आलं नाही. शेतकरी पुन्हा तिथे कुदळ मारतो. यावेळी त्या बिळात असलेले नागाचे कुदळीमुळे 2 तुकडे होतात आणि कुदळीला त्या नागाचं रक्त लागतं. हे पाहून तो शेतकरी खूप दुःखी होतो आणि आपली कुदळ बाजूला ठेवून हाताच्या साह्यानं माती बाजूला करतो. त्यावेळी त्याला दिसतं की आपल्याकडून खूप मोठं पाप झालेलं आहे. तो त्या नागाचे दोन्ही तुकडे बाजूला करतो. तितक्यात आतून त्या नागाचं एक लहान पिल्लू बाहेर येतं. ते पिल्लू मात्र खूप घाबरलेलं असतं. शेतकऱ्याला आता आणखीनच वाईट वाटू लागतं. शेतकरी म्हणू लागला, हे प्रभू, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. शेतकऱ्याला त्याच्या चुकीवरती आता पश्चाताप होत होता. मी पाहायला हवं होतं, असं तो विचार करू लागतो. तो मनातल्या मनात खूप दुःखी होतो. तो विचार करतो, हे नागाचं पिल्लू याच नागाचं आहे, ज्याची माझ्याकडनं हत्या झालेली आहे. आता या पिल्लाचं पालन पोषण कोण करणार? असा विचार करून तो शेतकरी स्वतःशीच प्रतिज्ञा करतो, या नागाच्या पिल्लाचं पालन पोषण मी करणार, कारण माझ्यामुळे हे पिल्लू अनाथ झालेलं आहे. त्याच्या डोक्यावरील पित्याचं छत्र माझ्यामुळे हरपलं गेलेलं आहे. त्यामुळे मी प्रतिज्ञा करतो की मी या नागाच्या पिल्लाचं माझ्या मुलाप्रमाणे पालन पोषण करेन आणि या पिल्लाचा माझ्या मुलाप्रमाणे सांभाळ करेल. हा विचार करून शेतकरी त्या नागाच्या पिल्लाला आपल्या घरी घेऊन जातो. घरी पोचल्यावरती शेतकरी आपल्या पत्नीला म्हणतो, हे एका नागाचं पिल्लू आहे. मी शेतात काम करत होतो तेव्हा माझ्याकडनं नाग मारला गेला. त्यामुळे मी माझ्या चुकीचं प्रायश्चित करण्यासाठी या नागाच्या पिल्लाला घरी घेऊन आलो आहे. आता याचं पालन पोषण आपण आपल्या मुलाप्रमाणे करूया. त्यात शेतकऱ्याला एक लहान मुलगा होता, जो खूपच लहान होता. आता शेतकऱ्याची पत्नी सुद्धा शेतकऱ्याचं म्हणणं मान्य करते. ती खूप भोळी आणि गरीब होती. ती आपल्या पतीला म्हणते, ठीक आहे, आता आपली 2 मुलं आहेत. या नागाच्या पिल्लावर सुद्धा आपण आपल्या मुलाप्रमाणेच प्रेम करू. ज्यावेळी शेतकऱ्याकडनं त्या नागाचा मृत्यू झाला होता, त्यावेळी नागिन मात्र त्या बिळामध्ये नव्हती. तिथे फक्त तो नाग आणि ते पिल्लू होतं. ज्यावेळी शेतकरी त्या नागाच्या पिल्लाला घेऊन घरी आला होता, त्यावेळी नागिन त्या बिळापाशी येते. नागिन बघते की तिचा पती नाग याचे 2 तुकडे झाले आहेत. तिचे घर होत्याचे नव्हते झाले होते. ते बघून नागिन मोठमोठ्याने ओरडून रडू लागते. पण आता ओरडून आणि रडून काहीच होणार नव्हतं. ती नागिन तुटलेल्या आपल्या बिळात जाते आणि आपल्या पिल्लाचा शोध घेऊ लागते. पण तिला तिचे पिल्लू मात्र तिथे मिळत नाही. आता ती नागिन आणखीनच खूप दुःखी होते आणि मोठमोठ्याने ओरडून रडू लागते. कारण तिचं सर्व कुटुंब आता उद्ध्वस्त झालं होतं. एक तर तिचा पती नाग तिच्यासमोर 2 तुकड्यांमध्ये पडला होता आणि दुसरं म्हणजे तिचं पिल्लू तिला कुठेही दिसत नव्हतं. आता ती नागिन विचार करू लागते, ज्यांनी माझ्या पतीला मारलं आहे त्यानेच माझ्या पिल्लाला देखील मारलं असेल. आता नागिनीला खूप राग येतो आणि ते आपल्या मेलेल्या पतीसमोर स्वतःशीच प्रतिज्ञा करते, ज्यांनी माझ्या पतीला आणि पिल्लाला मारला आहे त्यांचा वंश मी पुढे जाऊ देणार नाही. त्यांच्या संपूर्ण कुटुंबातील मी एकालाही जिवंत सोडणार नाही आणि मी माझा बदला पूर्ण करेन. अशा प्रकारे नागिन प्रतिज्ञा घेते. ती नागिन या शोधात निघते
की माझ्या पतीचा आणि माझ्या मुलाचा अंत कोणी केलेला आहे? दुसऱ्या दिवशी शेतकरी जेव्हा शेतामध्ये पुन्हा नांगरण्यासाठी येतो आणि राहिलेली जमीन कुदळीच्या साह्याने खोदू लागतो, त्या कुदळीला त्या मेलेल्या नागाचं रक्त लागलेलं असतं. नागिन पण त्या दिवशी तिथेच आपल्या पतीच्या तुकड्यासमोर बसलेली असते. आता शेतकरी जेव्हा कुदळ घेऊन जमीन खोदू लागतो, तेव्हा नागिनीचं लक्ष त्या कुदळीला लागलेल्या रक्ताकडे जातं. ते कुदळीला लागलेलं रक्त पाहून नागिन विचार करू लागते की हा तोच मनुष्य आहे ज्याने माझ्या पतीला मारले आहे. आता नागिनीला हे समजून गेले की आपल्या पतीला आणि पिल्लाला मारणारा व्यक्ती कोण आहे. आता नागिन आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्यास सुरुवात करते. नागिन विचार करते की आता सर्वात अगोदर या शेतकऱ्याच्या घराचा शोध घ्यायचा. त्यानंतर त्याच्या घरचे किती सदस्य आहेत आणि ते कुठल्या वेळी घरात असतात. त्यानंतर एक एक करून सर्वांना माझ्या विषाने मी मारून टाकेन. अशा प्रकारची रणनीती नागिन तयार करते. जेव्हा शेतकरी शेतातले आपले काम उरकून घराच्या दिशेने निघतो, तेव्हा ती नागिन त्या शेतकऱ्याच्या मागोमाग त्याच्या घराकडे जाते. शेतकरी आपल्या घरात जातो आणि शेतकऱ्याची बायको दरवाजा लावून घेते. त्यामुळे नागिन घराच्या बाहेरच राहते. शेतकऱ्याच्या घरात जाण्यासाठी जागा शोधू लागते, पण तिला घरात जाण्यासाठी जागा मिळत नाही. खरं तर शेतकऱ्याचं संपूर्ण घर मातीने लिपलेलं होतं. त्यामुळे नागिनीला घरात जायला सापड किंवा कुठलीच जागा भेटत नाही. नागिन आता जवळच असलेल्या एका सरपणाच्या ढिगाऱ्यावरती जाऊन बसते आणि वाट पाहू लागते की शेतकरी कधी दरवाजा उघडेल आणि मी कधी त्याच्या घरात प्रवेश करेल. काही वेळानंतर शेतकऱ्याची पत्नी दरवाजा उघडते आणि काही कामानिमित्त घराच्या बाहेर जाते. तिच्या पाठोपाठ शेतकरीही घराच्या बाहेर पडतो. या संधीचा फायदा घेत शेतकऱ्याच्या घरामध्ये ती नागिन प्रवेश करते. नागिन जशी शेतकऱ्याच्या घरात प्रवेश करते, तेव्हा तिला शेतकऱ्याचा लहान मुलगा दिसतो, जो पाळण्यात झोपला होता. आता नागिन विचार करते, मी सर्वात अगोदर या शेतकऱ्याच्या मुलाला मारेल, म्हणजे शेतकऱ्याला समजेल की आपला मुलगा आपल्यापासून दूर झाल्यावरती काय होतं. हाच विचार करून ती नागिन शेतकऱ्याच्या मुलाच्या पाळण्याजवळ जाते आणि शेतकऱ्याच्या मुलाला चावते आणि त्यानंतर ती नागिन शेतकऱ्याच्या घरातून बाहेर पडते. पण त्यावेळी शेतकऱ्याची नजर त्या नागिनीवरती पडते. शेतकरी बघतो की नागिन आपल्या घरातून बाहेर पडत आहे आणि तो विचार करतो, माझ्याकडून ज्या नागाचा मृत्यू झाला होता, कदाचित ही त्याच नागाची नागिन आहे आणि ही माझ्या घरापर्यंत आली आहे. याचा अर्थ असा आहे की तिने नक्कीच माझ्या मुलाला नुकसान पोचवले असेल. हा विचार करून शेतकरी आपल्या मुलाच्या पाळण्याकडे वळतो. त्याच वेळेस त्या शेतकऱ्याची बायको देखील येते आणि त्या नागिनीला आपल्या घराबाहेर पडताना पाहते. शेतकऱ्याची पत्नी पण विचार करू लागते की या नागिनीने नक्कीच आपल्या मुलाला काहीतरी नुकसान पोचवलं असेल. या उद्देशानं शेतकऱ्याची बायको सुद्धा आपल्या मुलाच्या पाळण्याच्या दिशेने पळत सुटते. पाळण्यापाशी गेल्यावरती दोघांनाही समजतं की नागिन आपल्या मुलाला चावली आहे. ते बघून दोघेही पती पत्नी मोठमोठ्याने ओरडून रडू लागतात आणि आपल्या मुलाला घेऊन पळू लागतात आणि विचार करतात की राजवैद्यांकडनं आपण त्याच्यावरती उपचार करून घेऊ. पण रात्रीची वेळ असल्यामुळे त्यांना राजवैद्य भेटत नाहीत. त्या काळात वैद्यांकडे उपचार करावे लागत असत, जे वैद्य जंगलातील औषधी झाडं पाल्यापासून आणि जडीबुटीपासून औषध तयार करून उपचार करायचे. काही वेळाने शेतकऱ्याच्या मुलाच्या अंगात त्या नागिनीचं विष पसरत गेलं आणि त्या बाळाचं संपूर्ण शरीर काळं निळं पडायला सुरुवात होते आणि तोंडातून फेस येऊ लागतो. हळूहळू तडफडून शेतकऱ्याच्या मुलाचा मृत्यू होतो. दोघेही पती पत्नी खूप ओरडतात, खूप रडतात. त्यानंतर शेतकरी आपल्या मुलाचे अंतिम संस्कार करतो आणि आपल्या हृदयावरती दगड ठेवून विचार करू लागतो की असे वाटत आहे की नागिनीने तिचा बदला पूर्ण केला आहे. तिने तिच्या पतीच्या बदल्यात माझ्या मुलाचा जीव घेतला आहे. त्यामुळे नागिनीचा बदला आता पूर्ण झाला आहे. मी
माझ्या नागिनीच्या मुलाला माझा मुलगा समजणार आहे. त्याच्याच आधारे आम्ही दोघे पती पत्नी आमचे जीवन व्यतीत करू. आता शेतकरी आणि त्याची पत्नी त्या नागाच्या पिल्लावरती जीवापाड प्रेम करू लागतात. त्याच्या खाण्यापिण्यापासून ते सर्व त्याची काळजी घेतात. काही दिवस निघून गेल्यावरती नागिन पुन्हा शेतकऱ्याच्या घरात जाते. त्यावेळी नागिन असा विचार करून येते की यावेळेस मी शेतकऱ्याला मारेन, ज्याने माझा पती आणि माझ्या मुलाची हत्या केली आहे. आज मी त्यालाच माझ्या विषानं मारणार आहे. असा विचार करून नागिन शेतकऱ्याच्या घरात घुसते. तेव्हा नागिन बघते की शेतकरी आणि शेतकऱ्याची बायको एका नागाच्या लहान पिल्लाला दूध पाजत होते. खरं तर शेतकऱ्याची बायको तिच्या अंगावरील दूध वाटीत काढून त्या पिल्लाला पाजत होती. हे बघून नागिन आश्चर्यचकित होऊन जाते आणि विचार करू लागते की शेतकरी आणि शेतकऱ्याची बायको माझ्याच पिल्लाला दूध पाजत आहेत. नागिन आपल्या पिल्लाला लगेच ओळखते आणि म्हणते, हे तर माझं पिल्लू आहे. शेतकरी आणि शेतकऱ्याची बायको त्यांच्या मुलाप्रमाणे सांभाळ करत आहेत. आता नागिन विचार करू लागते, मी तर या घरात एका बदल्याच्या भावनेनं आले होते. मी तर आज असा विचार करून आले होते की शेतकऱ्याचं संपूर्ण कुटुंबालाच मी संपवून टाकेन. पण शेतकरी आणि शेतकऱ्याची बायको तर खूपच दयाळू आणि प्रेमळ स्वभावाचे आहेत, जे माझ्या पिल्लाला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळत आहेत. हे दृश्य पाहून तिला पश्चाताप होतो. आता ती पुन्हा शेतकऱ्याच्या घरातून निघून जाते आणि आपल्या पिल्लाला बघून तिचा राग शांत झाला होता. नागिन आपल्या पतीच्या प्रेतापाशी जाऊन आपल्या पतीच्या प्रेताशी बोलू लागते, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी जे पाप केलं आहे ते खूप मोठं पाप आहे. कारण मला असं वाटतं की शेतकऱ्याकडून आपल्या मुलाचा मृत्यू हा चुकून झाला असावा. पण मी मात्र जाणून बुजून शेतकऱ्याच्या मुलाला मारले आहे. या गोष्टीने मला खूप वाईट वाटत आहे. शेतकरी आणि शेतकऱ्याची बायको दोघंही खूप धार्मिक आणि दयाळू आहेत, जे आपल्या पिल्लावरती जीवापाड प्रेम करत आहेत. आता त्या नागिनीला स्वतःच्या केलेल्या कृत्यावरती पश्चाताप होत होता. 2 दिवसानंतर नागिन पुन्हा त्या शेतकऱ्याच्या घरी जाते. यावेळेस नागिन असा विचार करून जाते की शेतकरी आणि शेतकऱ्याची बायको आपल्या मुलावरती खरंच प्रेम करतात की प्रेम करण्याचं नाटक करतात ते पाहावं. नागिन शेतकऱ्याच्या घरी जाते तेव्हा शेतकरी आणि शेतकऱ्याची बायको बोलत होते की आपल्याला तर आता मूल नाही. आपला एक मुलगा होता, तो तर आता मरण पावला आहे. आता आपला फक्त एकच मुलगा आहे. नागिनीचा मुलगा हाच आता आपला मुलगा आहे आणि आपण याच्याच आधारे जीवन व्यतीत करू. हे ऐकून नागिन आश्चर्यचकित होते. आता नागिनीला पूर्ण विश्वास होऊन जातो की शेतकरी आणि शेतकऱ्याची बायको आपल्या पिल्लावरती खरंच आपल्या मुलाप्रमाणे प्रेम करत आहेत. नागिन आपल्या कृत्याचा पश्चाताप करण्यासाठी महादेवांच्या मंदिरात जाते आणि महादेवांची तपश्चर्या करू लागते. असे म्हटले जाते की नाग नागिन महादेवांचे परमभक्त आहेत. जर ते मनापासून महादेवांकडे काही मागत असतील तर महादेव नाग नागिनची इच्छापूर्ती करतात. नागिन महादेवांची पूजा आणि सेवा सुरू करते. काही वेळानंतर महादेव प्रकट होतात. तेव्हा नागिन महादेवाला म्हणते, हे प्रभू, मी शेतकऱ्याच्या मुलाला एका बदलेच्या भावनेनं जाणून बुजून मारले आहे. माझ्याकडून ती खूप मोठी चूक झाली आहे. त्याचा मला आता खूप पश्चाताप होत आहे. त्यामुळेच आता मला असे वाटते की तुमच्या आशीर्वादामुळे त्या शेतकऱ्याच्या घरामध्ये पुन्हा पुत्रप्राप्ती व्हावी. त्या नागिनीचे म्हणणे महादेव मान्य करतात आणि तथास्तु म्हणून गायब होतात. काही दिवसांनंतर एक ब्राह्मण आणि त्याची बायको आपल्या मुलाला घेऊन जीवाच्या आकांताने पळत असतात आणि त्या शेतकऱ्याच्या घरापाशी येऊन थांबतात आणि त्या शेतकऱ्याला म्हणतात, आमच्या मागे काही चोर लागले आहेत. ते आम्हाला आणि आमच्या मुलाला मारून टाकतील. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आमच्या मुलाचे प्राण वाचावे. त्यामुळे काही वेळासाठी तुम्ही आमच्या मुलाला तुमच्याजवळ ठेवा. असे म्हणून ब्राह्मण आणि त्याची बायको त्यांच्या मुलाला शेतकऱ्याच्या बायकोच्या कडेवर देतात
आणि ते दोघेही तेथून निघून जातात. शेतकरी आणि शेतकऱ्याची बायको ब्राह्मणाच्या मुलाला कडेवर घेऊन घरात जातात. दुसऱ्या दिवशी जेव्हा शेतकरी आपल्या शेतात जातो, तेव्हा त्याला दिसतं की ब्राह्मण आणि त्याची बायको त्या शेतामध्ये मरून पडले आहेत. ते बघून तो शेतकरी खूप दुःखी होऊन जातो आणि विचार करू लागतो की ज्या ब्राह्मणाने आम्हाला त्यांचा मुलगा दिला, ते दोघे येथे मरून पडले आहेत. ब्राह्मण आणि ब्राह्मणाच्या बायकोने त्या दोघांचे अंतिम संस्कार केले. त्यानंतर शेतकरी आणि शेतकऱ्याची बायको त्या मुलाचे पालनपोषण करतात आणि त्यांना आपलाच मुलगा मानतात. एक दिवस नागिन पुन्हा शेतकऱ्याच्या घरी येते. तेव्हा शेतकरी आपल्या दोन्ही मुलांना खाऊ घालत होता. म्हणजेच नागिनीच्या पिल्लाला आणि ब्राह्मणाच्या मुलाला शेतकरी खाऊ घालत होता. हे बघून नागिन एका महिलेचं रूप धारण करते आणि शेतकऱ्याच्या जवळ जाते आणि शेतकऱ्याला म्हणते, मी तुला एक वस्तू द्यायला आली आहे. ती वस्तू तू सांभाळून ठेव. ही वस्तू नेहमी तुझ्या घरात राहू दे. चुकूनही कोणाला देऊ नकोस. ती नागिन शेतकऱ्याला आपला नागमणी देते. नागमणी दिल्यानंतर नागिन पुन्हा महिलेच्या रूपातून आपल्या मूळ रूपात येते. आता शेतकरी समजून जातो की ही तीच नागिन आहे, जी नागिन आपल्या पिल्लाच्या अंगावरून इकडून तिकडून फिरते. म्हणजेच एक प्रकारे ती आपल्या पिल्लाला गोंजारत होती. त्यानंतर ती शेतकऱ्याला म्हणते की माझ्या पिल्लाचा नेहमी व्यवस्थित चांगला सांभाळ कर, त्याची काळजी घे, पण त्याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवू नकोस, कारण आमची ही अशी प्रजाती आहे जिला दृष्ट आणि विषारी म्हणून मोजलं जातं. त्यामुळे माझ्या पिल्लावरती एवढा पण विश्वास ठेवू नको. आता माझे पिल्लू स्वतःची रक्षा करण्यास सक्षम आहे. ते आता मोठे झाले आहे. जर माझ्या पिल्लाकडून भविष्यात तुला काही धोका निर्माण झाला किंवा जर माझं पिल्लू चुकून कोणाला चावलं, तर तुझ्याकडे माझा नागमणी आहे. त्या नागमणीला त्या जागेवरती लावल्यानं लगेचच विष नाहीसं होईल. ही व्यक्ती पूर्णपणे बरी होऊन जाईल. एवढं बोलून नागिन शेतकऱ्याच्या घरातून बाहेर पडते आणि आपल्या पतीपाशी येऊन स्वतःचे प्राण त्याग करते. त्यानंतर काही दिवसांनी शेतकरी जेव्हा शेतात जातो, तेव्हा त्याला तिथे नागिनीने आपल्या पतीजवळ आपले प्राण सोडले आहेत हे पाहून तो खूप दुःखी होतो आणि त्यांच्यावरती अंतिम संस्कार करतो. आता शेतकरी ब्राह्मणाच्या मुलावर आणि नागिनीच्या पिल्लावरती जीवापाड प्रेम करतो आणि त्यांचा आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ करतो. काही दिवसानंतर नागाचे पिल्लू आता मोठे झाले होते. ते भगवान महादेवांची भक्ती करतो आणि त्यालाही एक नागमणी प्राप्त होतो. आता तो नाग मानवाचे रूप धारण करून शेतकऱ्याचा मुलगा म्हणून शेतकऱ्याच्या घरात राहत होता. त्या शेतकऱ्याच्या घरात अन्नधान्यासोबत कशाचीही कमतरता नाही. अशा प्रकारे त्यांचे जीवन व्यतीत होऊ लागले. ओम नमः शिवाय.